राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे। आज पहिल्यांदाच खरं तर शनिवारी शेअर बाजारात उलाढाल होणार आहे आणि सोमवारी महाराष्ट्र सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता शेअर बाजार सुद्धा बंद राहणार आहे। राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे। पहिल्यांदाच शनिवारी शेअर बाजार सुरू राहतोय, उलाढाल सुरू राहते। सोमवारी महाराष्ट्र सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती शेअर बाजार सुद्धा आता बंद राहणार आहे। खरं तर देशभरामध्ये आपण राम मंदिर प्रतिष्ठापनेबद्दल उत्सुकता बघतोय, तर शेअर बाजारात सुद्धा ही उत्सुकता आपल्याला बघायला मिळते। राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे आणि आज पहिल्यांदाच शनिवारी शेअर बाजारात उलाढाल होते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर। उमेश, सोमवारी शेअर बाजाराला सुट्टी आणि पहिल्यांदाच शनिवारी शेअर बाजारामध्ये उलाढाल होणार आहे। नक्कीच आज आपण या सगळ्या शेअर बाजाराचा इतिहास पाहिला तर नेहमी सोमवारपासून जी आहे ती बाजाराला सुरुवात होत असते। मात्र आता जे 22 तारखेला ज्याप्रमाणे अयोध्येत राम मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे त्या सोहळ्यासाठी त्याच्यासाठी सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच शेअर मार्केट जे आहे ते सोमवारी बंद राहणार आहे। तर या उलट शनिवारी जे आहे ते शेअर मार्केट सुरू राहणार आहे। त्यामुळे आज जर पाहिलं तर आज सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3:30 पर्यंत शेअर बाजारामध्ये उलाढाल होताना पाहायला मिळणार आहे आणि प्रथमतः असं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी शेअर बाजाराला सुट्टी असणार आणि पहिल्यांदाच शनिवारी शेअर बाजारात उलाढाल होणार आहे।